परभणीचे महापौर झालेले आहेत आणि इक्बाल यांना सध्या 39 मतं मिळालेली आहेत। त्यांच्यासोबतच भाजपच्या तिरुमला किल्लारे यांनी देखील यामध्ये सहभाग घेतलेला होता। या निवडणुकीमध्ये त्यांना 26 मतं मिळालेली आहेत। परभणीच्या महापौर पदावरती सध्या सय्यद इक्बाल हे विजयी झालेले आहेत आणि ते विजयी झाल्याची घोषणा करताच आता बाहेर देखील हा जल्लोष होताना आपण बघतो आहोत। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे सध्या परभणीमध्ये एकत्र आलेले आहेत। सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल हे परभणीचे महापौर झालेत। अधिकची माहिती घेऊयात। पंकज क्षीरसागर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात या संदर्भात। पंकज, यामिनी, आपण जर बघितलं तर परभणीच्या महापौर आणि उपमहापौर निवडीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं। कारण जर आपण बघितलं तर चंद्रपूरमध्ये ज्या पद्धतीनं उबाटा जी आहे ती भाजपसोबत गेली, त्यानंतर परभणीमध्ये काँग्रेस उबाटासोबत राहणार का नाही हा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र कालपासून हे दोन्ही पक्ष एकत्र होते आणि आज महापौर पदाची निवडणूक जी आहे ती पार पडलेली आहे। यामध्ये एकूण जर बघितलं तर काँग्रेसचे 12, शिवसेनेचे 25 हे झाले 37, दुसरं एक अपक्ष आणि एक राष्ट्रवादीचं जे मत आहे ते या महापौर पदाच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बाजूने राहिलेले। त्यामुळे 39 मतं जे आहेत ते शिवसेनेचे सय्यद इक्बाल यांना पडलेले आहेत, त्यामुळे ते विजयी झालेले आहेत। भाजपच्या तिरुमला किल्लारे यांना 26 मतं जे आहेत ते पडलेले आहेत, त्यामुळे त्या पराभूत झालेल्या आहेत। जवळपास सय्यद इक्बाल हे परभणीचे नवे महापौर आहेत। आपण जे त्यामुळे त्यांच्या निवडीच्या नंतरचा हा जल्लोष देखील आपण जाणून घेतो आहोत, बघतो आहोत। खूप खूप धन्यवाद पंकज माहितीसाठी। आणि बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।